नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची 218 जागांसाठीची सरळ सेवा भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम निकाल सुद्धा जाहीर करण्यात आला होता। त्या अंतिम निकालांतर्गत ज्या उमेदवारांचं यादीमध्ये नाव होतं त्या उमेदवारांना पाहू शकता कागदपत्र पडताळणीसाठी DBसाठी बोलवण्यात आलं आहे। याचा ॲड्रेस, पत्ता, त्याचबरोबर ज्या तारखा आहेत कागदपत्र पडताळणीसाठीच्या DBसाठीच्या या जाहीर करण्यात आल्या आहेत। तर डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये ती महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात, पाहून घेऊयात। इथे पाहू शकता या पद्धतीने समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य 3 चर्चपद पुणे यांच्या अंतर्गत कागदपत्र पडताळणी वेळापत्रक आणि सूचना जारी करण्यात आली आहे। सर्व निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शवण्यात आलेल्या दिनांकास समाज कल्याण आयुक्तालय 3 चर्च रोड येथे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे। उमेदवाराने सादर केलेल्या आवेदनपत्राची प्रत व त्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ कागदपत्र तपासणीसाठी सादर करावी। तसेच पाहू शकता उमेदवाराने नमूद केलेल्या बाबीच्या अनुषंगाने मूळ कागदपत्र व त्याच्या साक्षांकित प्रती सादर कराव्यात। उमेदवाराने सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती 3 प्रतीत सादर कराव्यात। अशा पद्धतीने ही महत्त्वाची ज्या सूचना आहेत जारी करण्यात आली आहेत। आता पाहू शकता उमेदवाराच्या नावासमोर पदनिहाय उमेदवाराच्या नावासमोर त्यांची DB कधी आहे याची माहिती देण्यात आली आहे। आता यामध्ये पद पाहू शकता सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर, समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी पहिल्यांदा पाहू शकता हे 3 ते 4 उमेदवार आहेत। 3 उमेदवार यांचे रिझल्ट जे आहेत निकाल हे राखून ठेवण्यात आले आहेत, म्हणजे यांचा निकाल अफेल्ड आहे। हा व्हेरिफिकेशन नंतर त्यांचा निकाल जो आहे जारी केला जाईल, कारण त्यांना पाहिलं तर तुम्ही मार्क्स जे आहे या ठिकाणी जास्त मिळालेले आहेत। त्यांचे मार्क्स जे आहे म्हणजे खूपच जास्त आहेत, निगेटिव्ह मार्किंग असून सुद्धा त्यांना जास्त मार्क्स पडले होते। आता यानंतर पाहू शकता प्रत्येक कॅटेगरीनुसार उमेदवाराचं नाव आहे या ठिकाणी कॅटेगरी, त्याच्यानंतर त्यांचा प्रवर्ग, त्यांना मिळालेले मार्क्स आणि त्याच्या समोर पाहू शकता त्याच्यामध्ये रिझल्ट जो आहे सिलेक्शन झालं आहे, म्हणजे याच्यामध्ये सिलेक्शन नाही म्हणता येणार, कागदपत्र पडताळणीसाठी त्यांची नावं आहेत, त्याच्या नावाच्या समोर त्यांची तारीख दर्शवण्यात आली आहे। तर इथे पाहू शकता 8 ऑक्टोबरला त्यांची कागदपत्र पडताळणी आहे। 8 ऑक्टोबरला या पद्धतीने 8 ऑक्टोबर ही तारीख जाहीर करण्यात आली आहे। पाहू शकता या पद्धतीने सगळ्या उमेदवारांच्या नावाच्या समोर त्यांची कागदपत्र पडताळणी कधी असणार आहे याची माहिती देण्यात आली आहे 8 ऑक्टोबर 2025। तर या पद्धतीने कागदपत्र पडताळणी जी आहे DB डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 7 आणि 8 ऑक्टोबर या 2 दिवशी होणार आहे। पाहू शकता बाकीची जी दुसरी पदे आहेत याच्यासाठी सुद्धा ही माहिती देण्यात आली आहे। पूर्ण यादी हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही चेक करू शकता। तर अशा पद्धतीने समाज कल्याण विभाग पुणे आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती, अंतिम निकाल कागदपत्र पडताळणीसाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे। या अगोदर आपण काय काय कागदपत्र लागणार ह्याच्याबद्दलची माहिती डिटेलमध्ये आपण व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्ही चेक करू शकता। अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आलेली आहे। या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच लोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।